नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी। एका नागोबा देवा तुमची कहाणी। आटपाट नगर होतं। तिथं एक शेतकरी होता। त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं। श्रावण मास आला आहे। नागपंचमीचा दिवस आहे। शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला। नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुळं होती त्यांना नांगराचा फळा लागला। लवकरच ती मेली। काही वेळानं नागिन आली। आपलं वारूळ पाहू लागली। तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लंही नाहीत। इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला। तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली। तो रोष मनात ठेवला। शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं। फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली। मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला। त्याबरोबर सर्वजण मरून पडली। पुढं तिला असं समजलं की ह्याची एक मुलगी परगावी आहे। तिला जाऊन दंश करावा म्हणून निघाली। ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली। तो त्या घरी बाईनं पाटावर नाग नागिन 9 नागकुळं काढली आहेत। त्यांची पूजा केली आहे। दुधाचा नैवेद्य दाखवला आहे। नागाने लाया दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत। मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करते आहे। तो ही नागिन तिथं पोहोचली। पूजा पाहून संतुष्ट झाली। दूध पिऊन समाधान पावली। चंदनात आनंदानं लोळली। इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे। इतक्यात नागिन उभी राहिली। तिला म्हणू लागली, बाई बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठं आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले। पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली। बाई बिचारी भिवू लागली। नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नांचं उत्तर दे। तिनं आपली सर्व हकीकत सांगितली। ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं। ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीनं पुजते आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे, हे चांगलं नाही। असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली। तिनं ती ऐकली। वाईट वाटलं। तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला। तिनं तिला अमृत दिलं। ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली। सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं। सगळी माणसं जिवंत झाली। सगळ्यांना आनंद झाला। बापानं तिला झालेली सगळी हकीकत सांगितली। तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं। नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं। तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला। जशी तिला नागिन प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील।